नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी ही कादंबरी आणि आज भाग 14वा. पुणे शहर आता वारीमय होऊ लागलं होतं. रात्रभर पाऊस पडत होता. वातावरण कसं दमट आणि ओलसर झालेलं होतं. पावसामुळे थंडगार हवा सुटली होती. वारीच्या आनंदी वातावरणात भर घालायला हे पावसाचं आगमन कारणीभूत ठरलं. शरीर पावसानं भिजलेलं, पण मन मात्र भक्तिभावानं भिजलेलं. श्रद्धेनं ओलचिंब आणि विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं आसुसलेलं. पुण्यात तर जिकडे तिकडे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पसरायला लागलं होतं. आपल्या शहरात नवमी आणि दशमीला 2 दिवस मुक्काम करून नंतर ही वारी पंढरपुराकडे प्रस्थान करते याचा आनंद पुणेकरांना झाल्यावाचून राहत नाही. या वारीतल्या प्रत्येक दिंडीला, दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याला काहीही कमी पडता कामा नये याची हिरिरीनं काळजी घेतली जात होती. पुण्यात दान करणाऱ्यांची वानवा नाही. अनेक हात येतात मदतीला पुढे. अनेक संस्था दानवीरांच्या मदतीनं पुण्यात लाखो वारकऱ्यांच्या भोजनाची सोय होत असते. 2 दिवस वारीला जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले होते. वाहतूक दुसऱ्या मार्गावरनं वळवण्यात आली होती. नागरिकांना 2 दिवस हा त्रास सहन करावा लागतो, पण पुणेकर तोही त्रास आनंदानं सहन करतात. विठ्ठलाच्या पायी वारीला प्रत्येकजण तर जाऊ शकत नाही, पण इथे शहरात राहून आपल्या हातून जी सेवा करता येईल, जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न पुणेकर करत असतात. अल्पसं का होईना, पण त्यांच्या पदरात पुण्य पडतंच, म्हणून इथला प्रत्येकजण या 2 दिवसाच्या काळात आनंदी असतो. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांची देहूकडून आलेली पालखी नाना पेठेत, तर आळंदीहून आलेली श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फुले नगरातल्या भवानी पेठेत श्री विठ्ठल मंदिरात 2 दिवस मुक्कामी होती. बाजूच्या शाळेत माधवबुवांची दिंडी मुक्कामाला होती. कालपासनं दिंडीतले सगळेजण ऋषीची, त्याच्या फोनची वाट बघत होते. मुकुंदाला आणि माधवबुवांना खात्री होती की ऋषीच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. पण ऋषीचा आत्तापर्यंत न आलेला फोन मात्र त्यांना थोडा अस्वस्थ करायला लागला होता. काय झालं असेल? ऋषीने कसं समजावलं असेल? मधू कसा रिॲक्ट झाला असेल? तो मानला असेल का नाही? ऋषी मधूला घेऊन येतोय का एकटाच येतोय? आणि एकटाच आला तर माईंच्या वचनाचं काय? असे नाना प्रश्न मुकुंदाच्या आणि माधवबुवांच्या चेहऱ्यावर पाठोपाठ उमटायला लागले. जोपर्यंत ऋषी स्वतः येणार नाही किंवा त्याचा फोन येणार नाही, तोपर्यंत काहीही कळायला मार्ग नव्हता. ऋषीकडून कुठलाही संकेत मिळत नसल्याचं पाहून मुकुंदानं त्याला कॉल लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला, तर पलीकडनं ऋषीचा फोन आला. हां, अरे बोल ऋषी. अरे कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय आम्ही, काही कळवलंच नाहीस तू. अहो बाबा बाबा थांबा की जरा, ऐका ना, आनंदाची बातमी आहे. मधू दादा आपल्याबरोबर यायला तयार झालाय. काय सांगतोयस? मुकुंदा जवळजवळ उसळला. हो बाबा, दादा तयारी करतोय, आम्ही येतोय संध्याकाळपर्यंत. अरे किती आनंदाची बातमी सांगितलीस रे बाळा. एवढ्या वर्षांपासून ह्या क्षणासाठी मन किती आसुसलं होतं रे. त्या माऊलीच्या माईंच्या मनाला आता शांती मिळेल बघ. हो बाबा, सर्व ठीक होईल आता. माईंच्या वचनातनं केवळ मधुदादाच नाही तर आपण सगळेच मुक्त होऊ. बाबा, माधवबुवा आहेत का जवळ तुमच्या? द्या ना त्यांना फोन. हां, घे घे, बोल बोल, त्यांच्याशी बोल. असं म्हणत मुकुंदानं फोन बुवांच्या हातात दिला. रामकृष्ण हरी बेटा, बोल. रामकृष्ण हरी काका. काका, दादा येतोय बरं का वारीत, येतोय तो. ऋषीला गहीवरून आलं होतं. त्याचा आनंद त्याला सांभाळताच येत नव्हता. हो बेटा, माझ्या लक्षात आलं ते मुकुंदाच्या बोलण्यावरनं. फार मोठी गोष्ट केलीस तू. जिंकलास बाळा तू. जिंकलो का नाही ते माहीत नाही काका, पण सुरुवात झाली आहे. मी रेषेवर उभा आहे दादाला घेऊन. ही शर्यत कुठपर्यंत नेणार आम्हाला ते त्या विठ्ठलाला ठाऊक. हां, पण आता हार मानायची नाही. इथून पुढे 15 दिवस त्याला वारीत नेऊन दाखवायचं आहे आपल्याला. बरंच सहन करायचं आहे त्याला आणि आपल्याला सुद्धा. त्याच्यासाठी ही वारी अत्यंत अवघड ठरणार आहे काका, पण शेवट मात्र आत्मसुखाकडे नेणाराच असेल. मन सांगतंय काका माझं.
हो बेटा बेटा, तसंच होईल. ही बातमी आम्ही सगळ्यांना सांगतो आता. सगळ्यांनाच आनंद होईल. पण काका, एक अडचण आहे हो काका. अरे असू दे रे, एक नाही 10 असू देत. आपल्याला मधूची पायी वारी घडवणं हे आपलं लक्ष आहे. मिशन मधूची वारी सुरू, हो का नाही रे? हो काका, ती वारी तर आपण घडवणारच. पण तुम्हाला त्रासदायक ठरतील अशा अटी दादानी सांगितल्या आहेत आणि मी त्या तुमच्या वतीनं मान्य करून टाकलेत. अशा कुठल्या अटी घातल्यात त्याने आता? माधवबुवांनी साशंकतेनं विचारलं. काका, तुम्हाला दादा कसा आहे, म्हणजे त्याचा स्वभाव माहिती आहे ना? तो म्हणाला, मी रोज दारू पिणार, सिगरेट ओढणार, इच्छा झाली तर मांससुद्धा खाणार. ऋषी सांगत होता आणि ते सगळं ऐकून बुवांनी कपाळावर हात मारून घेतला. फार विचित्र आणि वाईट वाटलं त्यांना. ऋषी पुढे बोलत होता. आणि काका, तो पायी नाही चालणार आपल्यासारखं. त्याची कार घेणार आहे तो, बरोबर. त्या कारमध्ये फक्त तो, त्याची बॉटल, ग्लास, धोतर टोपी तो घालणार नाही, टाळ हातात धरणार नाही, भजनात नाचणार नाही, ज्ञानोबा, तुकाराम आणि विठू माऊलीचं नावही घेणार नाही, असं म्हणाला तो. अरे 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 अरे, काय हे ऋषी, आपल्यासाठी तर हे पाप आहे रे. सगळी दिंडी अपवित्र होईल की रे अशानं. माधवबुवा नाराजीच्या स्वरात म्हणाले. पण आता आपल्याजवळ त्याचे हे नखरे सहन करणं एवढंच उरतं ना काका, नाही तर तो येणारच नाही. पाप असलं तरी ते डोळ्याआड करावं लागेल आपल्याला. अरे मग त्याच्या वारीला काय अर्थ उरणार ऋषी? अशी करतात का कोणी वारी? पांडुरंग पांडुरंग. काका, पण तो येतोय हे महत्वाचं आहे ना आत्ता. बाकी काय, पाप काय, पुण्य काय, ते बाजूला ठेवायला लागेल आपल्याला. तो वारीत सोबत येतोय म्हणजे त्याने आणि मी माईंना दिलेलं वचन पूर्ण करतोय, त्याच्या परीला तो वाचवतोय. म्हणजे काय झालंय काय परीला? नाही नाही, विशेष काय नाही, मी आल्यावर सांगतो काय ते. तर काका, मधू त्याचं वचन पूर्ण करतोय हेच महत्वाचं नाही आहे का काका? यावर्षी त्याची वारी घडवणं, माईंच्या अस्थींचं विसर्जन करून त्याला आणि त्याच्यासह आपणा सर्वांना माईंना दिलेल्या वचनातून मोकळं होणं, हीच आता आपली वारी. बाकी सोडून द्या. त्या पांडुरंगानं दादाला सद्बुद्धी दिली आहे ना आता, मग हे योग्य आहे. बाकी सब झूठ आहे काका. आपण करू सगळं मॅनेज, त्याला मदत करूयात. कदाचित उलटंही होऊ शकतं ना, म्हणजे वारीतल्या त्या सुंदर वातावरणात राहिल्यानं तो स्वतःला बदलूनही घेईल. त्याच्या सवयींपासून आपण त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तसं प्लॅनिंग करू ना आपण छान. आता त्यांनी काय करावं, काय सोडावं याची गरज नाही काका. आता त्याला केवळ आपली गरज आहे, आपल्या मदतीची गरज आहे. काका, पटतंय ना तुम्हाला? ऋषी मधूची बाजू मांडत बोलत होता. बुवांना ते पटलं. ते म्हणाले, हां पटलं मला, आपण करू त्याला मदत. घेऊन येऊन देत त्याला, काय काय बरोबर आणायचं आहे ते, कार, बॉटल, काय काय, येऊ दे येऊ दे येऊ दे. शेवटी माधवबुवासुद्धा मधूला मदत करायला तयार झाले. पण कधीपर्यंत येताय तुम्ही? संध्याकाळपर्यंत येतो काका. संध्या वहिनी त्याची तयारी करून देते. ठीक आहे काका, मी फोन ठेवतो, मलाही आवरायचं आहे. ठेवू? हां ठेव ठेव, लवकर या आपण. रामकृष्ण हरी. बुवांनी फोन मुकुंदाच्या हातात दिला. रामकृष्ण हरी काका असं म्हणत ऋषीनं फोन बंद केला आणि आवरायला आपल्या खोलीत निघून जायला लागला. जिन्यातून जाताना आनंदानं त्याच्या मुखातून तुकोबांच्या अभंगाची एक ओळ बाहेर पडली. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचीवरी. आणि हे खरंच तर ठरलं होतं. काही तासातच मधू आपली बॅग भरून जिना उतरायला लागला. इकडे ऋषी सगळं आवरून तयार होताच. माईंचा अस्थिकलश त्यांनी एका वेगळ्या पिशवीत सुरक्षित ठेवला होता. दुपारचे 4 वाजत आले होते. आता निघायला हवं होतं भवानी पेठेकडे. मधूनं आपल्या कार ड्रायव्हरला बोलवून घेतलं होतं. 17 दिवसांच्या तयारीनिशी तोही आला होता. मधूनं सामानाची बॅग डिक्कीत ठेवली आणि आपली महत्त्वाची आवश्यक गोष्ट आणायला परत वरच्या रूममध्ये गेला. एक भला मोठा खोका घेऊन तो उतरला. त्या खोक्यात ओल्डमॉंगच्या बॉटल्स होत्या. सोबतच पाणी, सोडा, आईस बॅग सगळं घेतलं.
ऋषी अनिच्छेनं ते सगळं मुकाट्यानं पाहायला लागला. त्याला वाईट तर वाटत होतं, पण करणार काय? मधुदादाची ही अट मान्य केली नसती तर तो आलाच नसता. त्याचं येणं आत्ता यावेळी महत्त्वाचं होतं. तो कसा येतोय, काय बरोबर आणतोय ते महत्त्वाचं नव्हतं. मधूनं संध्याला काचेचे ग्लास आणायला सांगितले. तिने 4 ग्लास किचनमधनं आणून ठेवले. मधू ते 4ही ग्लास कागदात पॅक करायला लागला. ते बघून ऋषी त्याला म्हटलाच, अरे दादा, 4 ग्लास कशाला? एकच घे की. तिथे तुझ्याशिवाय कुणीही त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. एकच ग्लास घे. वहिनी, बाकीचे घरी ठेवून दे. अरे असू दे रे. मला पिताना बघून तुझी, काकांची नाही, त्या माधवभावांची नाही, पण कुणाची ना कुणाची तरी इच्छा होईल ना, म्हणून असू देत आपले 4 ग्लास. जब मिल बैठेंगे 4 यार. मधू हसत म्हणाला, नाही नाही दादा, असं कुणीही करणार नाही, कारण ती वारी आहे, वारकऱ्यांची वारी आहे. तिथे भक्तिमार्गानं जाणारे, विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरी आहेत, वैष्णव आहेत. त्यांच्या दृष्टीनं दारूचं नावही घेणं पाप आहे. माहिती आहे मला. महाभयंकर पाप आहे. बघूयात या मोहापासनं कोण कुठपर्यंत दूर राहील. नाही, बघूच आता. आणि तू सुद्धा बघ. नाही या 4ही ग्लासचा उपयोग झाला ना, तर मी खोटा, मी पापी. झालं? मधू हसत म्हणाला आणि ते ग्लास बॅगेत ठेवायला लागला. काय म्हणावं आता तुला? चला. ऋषीनं त्याला कारमध्ये बसायचा इशारा केला. थांब रे, आणखीन राहिलंय. मधूनं त्याला थांबवलं. अरे आता काय दादा, पुन्हा चल ना लवकर. तिथे सगळे वाट बघतायत आपली. फोनवर फोन येत आहेत बाबांचे. चल लवकर. अरे थांब रे, थांब. एवढी वर्ष थांबलास ना माझी वाट बघत. आता अजून 5 मिनिटं थांब. आलो मी. असं म्हणत तो परत वरच्या खोलीत धडधडत गेला. ऋषी त्याच्याकडे बघतच राहिला. थोड्या वेळातच मधू खाली उतरला. त्याला बघताच ऋषी अवाक झाला. डोक्यावर हातच मारून घेतला त्याने. आपल्या दादाचं ते रूप पाहून क्षणभर त्याला रागही आला, पण नाईलाज होता त्याचा. आहे त्या रूपात त्याच्या दादाला घेऊन जाणं एवढंच त्याला करायचं होतं. आणि तरीसुद्धा तो बोलला, अरे दादा, काय हे एवढं सोनं आणि अंगावर? या गळ्यातल्या साखळ्या, हे हातात कडं, हे असं 10 किलो सोनं अंगावर घेऊन तू वारीला येणार आहेस? काढून ठेव की रे दादा सगळं. अरे हट. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी माझ्या मनाप्रमाणे येणार, तसा वागणार. तू आधीच नजर लावू नकोस. ते काय म्हणतात ना, ते प्रथमग्रासे मग शिकापात, त्याच्यासारखं. माझ्याजवळ पैसा आहे, सोनं आहे, ते मी इकडेही अंगावर घालून मिरवतो. मग तुझ्या वारीत मिरवलं तर बिघडलं कुठं? अरे छान दिसतो मी या दागिन्या. तुला नाही कळायचं ते. तुझ्या गळ्यात ही एवढीशी चेन आहे, 1 तोळ्याची सुद्धा नसेल ती, बारकीशी, म्हणून जळतोयस का माझ्यावर? अरे मी कशाला जळू रे तुझ्यावर? लहान भाऊ आहे मी तुझा. आणि हा पैसा आहे तो तू कमावलायस. तू कसा खर्च करायचा, कुठल्या रूपात मिरवायचा, हा तुझा प्रश्न आहे. फक्त वारीत हे असलं प्रदर्शन नको, एवढंच माझं म्हणणं आहे. तिथे कुबेर, गडगंजे संपत्ती असणारे श्रीमंत असतात, तसे गरीब वारकरी, अगदी घरात 18 दारिद्र्य असणारे वारकरी सुद्धा असतात. त्यांच्यासमोर असे दागिने बेगिने घालू नकोस असं मला वाटलं, म्हणून आपलं म्हटलं. बरं नाही दिसत रे ते. ठेवून दे, ऐक माझं, नको घालू. आता तू शिकव मला काय बरं दिसतं आणि काय नाही. बंद कर रे तुझं लेक्चर. मी हा असाच येणार आहे, अगदी असाच. निघायचंय का? ऋषी त्याच्याकडे बघत बसला. भानावर येत काहीही उपयोग नाही अशा अर्थानं मान डोलावत म्हणाला, ओ चला निघूयात, चला. ते दोघं निघणार तेवढ्यात, अहो थांबा की जरा, असं म्हणत संध्या परीला घेऊन हाती आरतीचं ताट घेऊन आली. ती प्रसन्न मुद्रेनं म्हणाली, वारीला जाताय ना? ओवाळते तुम्हाला. विठ्ठलाच्या भेटीला जाताय तर आमचाही नमस्कार सांगा बरं माऊलीला. असं म्हणत तिने मधूला, ऋषीला कुंकवाचा टिळा लावला. दोघांचं औक्षण केलं. ऋषीनं अस्थि कलशाची पिशवी हातात घेतली. परीचे लाड केले. मधूनेही परीचा मुका घेतला. त्याला तिचं अंग गार लागलं. ताप उतरला बहुतेक आता. परीची काळजी घ्यायला सांगून संध्याचा, घरातल्या इतर नोकर माणसांचा निरोप घेऊन मधू ते 10 किलो सोनं अंगावर लिहून ऋषीसह कारमध्ये बसला. कार भवानी पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळली आणि संध्यानं मोठ्या समाधानानं सुस्कारा टाकला. आता सगळं काही ठीक होईल, आनंदाचे दिवस येतील.
आनंदाचे म्हणण्यापेक्षा सुखासमाधानाचे दिवस येतील याबाबतच्या तिच्या आशा पल्लवित व्हायला लागल्या. तिने विठुरायाचं नामस्मरण करत आपले दोन्ही हात जोडले. परीला घेऊन ती त्या जाणाऱ्या कारकडे ती दिसेनाशी होईपर्यंत बघत राहिली. मधूची कार भवानी पेठेतल्या त्या विठ्ठल मंदिराजवळ येऊन थांबली. त्याच विठ्ठल मंदिरात श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मुक्कामाला होती. ऋषी मधूला घेऊन विठ्ठल मंदिरात आला. बाजूच्या शाळेतच त्यांच्या दिंडीचा मुक्काम होता. ते दोघं तिथे आले. मुकुंदा, माधवबुवा, ऋषीचे मित्र, सुधा मावशी, प्रभाकर काका, दिंडीतले सगळे वारकरी या दोघांची मोठ्या उत्सुकतेनं वाट बघत होते. त्या दोघांना बघताच माधवबुवा पुढे आले. त्यांनी मधूकडे पाहिलं. त्याला ऋषीबरोबर बघून त्यांना फार आनंद झाला. मुकुंदानी तर मधूला मिठीच मारली. पण हृदयाच्या स्पंदन स्पर्शाऐवजी मधूच्या गळ्यातल्या त्या जाड जाड साखळ्यांचाच स्पर्श झाला. बोचला तो अक्षरशः. पण मुकुंदानं त्याकडे दुर्लक्ष केलं. सर्वजण मधूला नमस्कार करत होते. कोणी रामकृष्ण हरी म्हणत हात जोडत होते, कोणी माऊली म्हणत त्याच्या पायांवर डोकं ठेवत होते. पण मधू तो मात्र कोणाकडेही बघत नव्हता, ना त्यांना नमस्कार करत होता. ऋषीनं आल्या आल्या माधवबुवा, मुकुंदा आणि इतर सर्वच वारकऱ्यांच्या पावलांना स्पर्श करत नमस्कार केला. पण मधू मात्र तसाच उभा होता. त्याला तसा पाहून ऋषीने मधूला नमस्कार करण्यासाठी म्हणून इशारा केला, पण मधू नाहीच. त्याला वाकून नमस्कार करण्याची जणू लाज वाटायला लागली. तो आपल्याच तोऱ्यात अहंकारात उभा होता. आपल्या गळ्यातल्या साखळ्या कुरवाळत तो इकडे तिकडे फक्त बघायला लागला. त्याच्या नजरेत एक वेगळीच गुर्मी भरलेली होती. ती गुर्मी माधवबुवांच्या नजरेतनं काही सुटलेली नव्हती. तसं ते सगळ्यांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. त्याच्याकडे बघूनच बुवांना सर्व काही समजलं. प्रत्येकात सत्वगुणांचा समावेश असतो, पण तमोगुणांच्या प्रभावाखाली ते झाकोळले जातात एवढंच. हा तमोगुणाचा प्रभाव कमी करायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. नामस्मरणाचा महिमाचा परंपरा असतो. सारे दोष, सारे दुर्गुण जे आपले षड्रिपू असतात ते काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सारे आपल्या शरीरातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणात असतं, हे माधवबुवा जाणून होते. पण हे सगळं मधूसाठी, मधूच्या बाबतीत अवघड आहे, हेही त्यांना ठाऊक होतं. मधू अहंकारानं किती ग्रासलेला आहे हे त्यांनी लगेच ताडलं. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसतही होतं. त्याची नजरही तशीच रुक्ष आणि कोरडी, पण गर्वानं ताठरलेली. त्याच्या चेहऱ्यावर असलेली ही अहंकाराची घट्ट काजळी कशी पुसून काढता येईल याविषयी ते मनोमन विचार करायला लागले. त्या मुक्कामाच्या रात्री माधवबुवांनी, मुकुंदानी आणि ऋषींनी मिळून काही आखणी केली. मधूशी कसं वागायचं, कुणी नेमकं काय आणि कसं करायचं की जेणेकरून त्याला मद्यपानापासून दूर ठेवता येईल. यात सुधा मावशीची बरीच मदत लागणार होती. मधू आता वारीत यायला, किंबहुना त्याला वारीत आणायला यश आलेलं होतं. आता यापुढे त्याच्या मनातल्या विकारांना बाहेर हाकलून त्याला परमेश्वराच्या पायांशी डोकं ठेवायला कसं प्रवृत्त करायचं याचा ते विचार करायला लागले. त्याच्यावर कोणाची, कुठे, केव्हा आणि कशी नजर ठेवायची हेही ठरलं. विशेषतः सायंकाळची वेळ ही खास असते वेळ मधूसाठी, पण त्याला त्यापासून दूर ठेवायचं होतं या सगळ्यांना. अवघड तर होतंच, पण अशक्य नव्हतं. मधू इथपर्यंत आला म्हणजे पुढेही चांगलंच घडणार असं सगळ्यांना खात्रीनं वाटायला लागलं. ऋषी, मुकुंदा आणि बुवा मिळून काही प्लॅन करतायत याची एवढीशीही कल्पना मधूला नव्हती. तो फारसा या लोकांमध्ये मिसळलाच नाही. एकाच जागी खुर्चीत बसून होता तो. ते मनभर दागिने होतेच अंगावर दाखवायला. त्याच्या समोरून येणारा जाणारा त्याच्याकडे आणि त्याच्या अंगावरच्या साखळ्यांकडे येता जाता बघायला लागला आणि मधू ते बघून सुखावून जायला लागला. तुच्छ नजरेनं त्या गरीब वारकऱ्यांकडे बघायला लागला. आपल्या माऊलीच्या भेटीसाठी निघालेले ते वारकरी, त्यांना कशाला हवे होते असले दागिने बिगिने? ते आपल्या साधारण सुती पांढऱ्या धोतर बंगालीत आणि पांढऱ्या टोपीत स्वतःला धन्य समजत होते.
त्यांना बघून मधू तिथेच बसून सिगरेट ओढायला लागला. त्याच्याकडे पाहून कुणाला फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण मधुसूदन नावाचा असा नमुना इथे येणार आहे हे माधवबुवांनी आधीच सगळ्या दिंडीला सांगितलेलं होतं. प्रत्यक्षात मात्र ते आता बघत होते. सर्वांनीच मधूच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. संध्याकाळ झाली होती. मधू सवयीप्रमाणे अस्वस्थ होऊ लागला. एक तर तो असा एकटा एकटा. त्यातच त्याला ड्रिंक्सची आठवण झाली. त्यांनी कसलाही विचार केला नाही. आपल्या कारचं दार उघडून तो आत बसला आणि मद्यपानाचं नित्यकर्म तो उरकायला लागला. त्याच वेळी मुकुंदानी आणि बुवांनी मधूकडे दुर्लक्ष करत आपला हरिपाठ सुरू केला. श्रोते हो, हा होता भाग 14. भाग 15 उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.